अजब रमा राघवची जोडी। आय नो आता सगळं छानच होणार आहे. इट विल बी परफेक्ट ऑफकोर्स. हां पार्टी हो अगं आय नो किती पार्टीला आपण भेटलोच नाही आहोत. ऐक ना आपण नंतर बोलूया. या कॉल यू बॅक. बाय. रमा काय हे एवढं सामान घेऊन कुठून आलीस तू? तुला माहित नाही मी रिझाईन केलंय. व्हॉट? तू रिझाईन केलंयस? रिझाईन केलंयस तू? का तुला तुझ्या पुरोहित घरातल्या खबरीने ही ब्रेकिंग न्यूज दिली नाही का अजून? खबरी? कोण कशाबद्दल बोलतेस? काय बोलतेस तू रमा? असं काय करतेस मामा? पुरोहितांच्या घरात कोणी श्वास तरी घेतला तरी तुला खबर देणारा माणूस आहेस ना तिथे. आणि तो एकच माणूस आहे अश्विनी. ती राघवच्या प्रेमात वेडी झाली आणि त्यामुळे तुझ्या सगळ्या प्लॅन्सला ती सपोर्ट करते. पण अशाने तिला एक गोष्ट कळत नाही, ती स्वतःचं आणि राघवचं दोघांचंही नुकसान करून घेते. ती तर मूर्ख आहेच पण तू सुद्धा तिच्या मूर्खपणाचा करेक्ट फायदा उचलून घेतेस. रमा ऐक ऐक रमा ऐक. हे बघ मला असं वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मला कळतंय तुला अश्विनीबद्दल आणि माझ्याबद्दल असं का वाटतंय. मी मान्य करते की मी तुझ्या काळजीपोटी अश्विनीच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड केलं होतं. पण प्लीज ट्रस्ट मी आता माझा आणि अश्विनीचा काहीच संबंध नाहीये. ते ॲपचं प्रकरण केव्हा संपलं डार्लिंग. वेळ आणि एनर्जी या दोन गोष्टींना प्लीज सेव्ह कर. वेस्ट करू नकोस मामा खोटं बोलण्यात. काहीच उपयोग नाही. हे बघ तुला एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि अश्विनी दोघींनी कितीही प्रयत्न केले ना तरी माझं आणि राघवचं लग्न होणार म्हणजे होणार. हो मला सुद्धा राघवचं आणि तुझं लग्न व्हावं असंच वाटतंय. बरं मला सांग काय करू मी? नाही सांग तुझी खात्री पटावी म्हणून काय करू मी स्वतः जाऊ पुरोहितांकडे? हां त्यांच्यासमोर जाऊ हात जोडू त्यांच्या पुढे त्यांना सांगू की मला माफ करा माझ्याकडून चूक झाली पण तुम्ही रमा आणि राघवचं लग्न लवकरात लवकर लावून द्या. सांगायचं कमी ड्रामा ड्रामा मोर ड्रामा. अगं बाई मी तुझ्या पुढे हात जोडते पण प्लीज प्लीज माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर नको करूस, नको इन्व्हॉल्व होऊस. फार काय ना माझ्या लग्नाचं काय करायचं कसं करायचं हे मी आणि राघव बघून घेऊ. प्लीज स्टे आउट ऑफ इट. रमा प्लीज ऐक माझं. नाही 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 आता तुम्ही नाही मी ठरवणार. रमा आणि राघव आता तुमचं लग्न कसं होतं तेच बघूया. हा 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 मस्त खमंग वास आला. मेथी पडलेली दिसते फोडणी. म्हणजे पूजाच्या हातची कढी मिळणार आज आम्हाला. वा वा. पूजाच्या हातात स्वयंपाकघर आलेलं दिसतंय. गेल्या महिनाभर कसं शालिनी स्वयंपाक करत होती आणि ठमी तिला मदत करत होती त्यामुळे त्यांच्या हातच्या चवीची सवय झाली होती. आता पुन्हा एकदा पूजाच्या हातचा स्वयंपाक मिळणार. लाडू शिकतेही पटकन आणि तिच्या हातालाही चव आहे. हा छान. हो ना अगदी. वहिनी काय मदत करू मी? मी सांगू का? हे केस मोकळे सोडून आलीस ना ते आधी जाऊन बांधून ये. मोकळे केस सोडून स्वयंपाकघरात यायचं नाही. की साधी गोष्ट कळत नाही का ग तुला? आजी मी केसांवर खूप महागडी ट्रीटमेंट केली आहे. हो का? त्यामुळे 2 दिवस तरी केस बांधता येणार नाही तो मला. आणि त्याचं कसं आहे ना ते क्लिप लावला ना की ते मार्क्स येतात. तो मग एक काम कर मग 2 दिवस स्वयंपाकघरात फिरकूच नकोस. नाही अश्विनीला मदत करायला आवडतं खूप. हो ना. हो ना. अहो काम केलं नाही ना तर मला करू मदत नाही. मग दुसरं काम सांगते तुला. आपल्या घरातनं जळमट खूप झाली आहेत. केरसुणी घे आणि जळमट काढायला घे. मी नाही माझा ड्रेस खराब होईल. मग काय बरं सांगूया.
हा, त्याहीपेक्षा महत्वाचं काम सांगते. महत्वाचं काम सांगा. खोलीत जा आणि ताणून झोप मस्तपैकी. आजी, तुम्हाला मी कोणत्याच कामाच्या योग्यतेची वाटत नाही का हो? सतत असं घालून पाडून का बोलत असता? अगं वागणंच तसं आहे ना तुझं. मोठ्यांचं सांगितलेलं काय ऐकत नाहीस, त्यांना उलट उत्तरं देतेस. हेच संस्कार आहेत का ग तुझे? त्या ठमीला सारखे टोमणे मारत असतेस ना, ती शिकलेली आहे, श्रीमंत आहे, स्मार्ट आहे वगैरे म्हणून. पण तिला एखादं काम सांगितलं ना, तर तिला आता समजा जळमटं काढ असं म्हटलं असतं तर पटकन ओढणी कमरेला बांधली असती आणि केरसुणी हातात घेऊन जळमटं काढायला लागली असती ती. तुझ्यासारखी कारणं देत बसली नसती, माझा ड्रेस खराब होईल, माझे केस खराब होतील वगैरे. हा, हो की नाही ग शालिनी? हो हो, प्रश्नच नाही. हो, गणपतीच्या वेळेस नाही का सगळी साफसफाई ती एकटी करत होती. हो ना. अश्विनीला पण जमेल ना साफसफाई? जमेल? हो, जमेलच. खरंच? हो. मग तिकडे केरसुणी ठेवली आहे, ती घे आणि काढ जळमटं. नाटकी कुठली, नुसता आव असतो, काम करायला नको काही. हॅलो. काय करतोस? तुझी आठवण काढतो. मला तुझी खूप आठवण येते राघव. मला भेटायचं तुला. घरी खूप बोर झालं रे. माझंही कामात लक्ष लागत नाहीये रमा. ए राघव, अंकल गुरुजी आपलं फोनवरचं बोलणं तर बंद नाही करणार ना रे? नाही, मला नाही वाटत तसं होईल. तू नको काळजी करूस. पण असं खरंच झालं तर? राघव, ऑफिसवरून घरी येताना मी माझे इमोशन्स कंट्रोल केले खरे, पण मी तुझ्यापासून खूप वेळ लांब नाही राहू शकत. प्लीज तू काहीतरी लवकरात लवकर कर रे. हो रमा, आपल्याला लवकरात लवकर हे सिद्ध करायला हवं की तुझ्या आईने जे जे केलं त्यात तुझा हात नव्हता. उलट तू तुझ्या आईच्या प्लॅन्सच्या पूर्ण विरोधात होतीस. अरे हो, पण कसं प्रूव्ह करायचं? मी सगळ्यांना कितीदा सांगायचा प्रयत्न केला की माझा काहीच फॉल्ट नाही या सगळ्यात, पण कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवत आहे. आपण बोलू यावर. तू असं कर, तू मला आता लगेच येऊन भेट. कुठे भेटायचं? आपल्या नेहमीच्या ठिकाणी? हो. ओके. ऐक देवा. काय ग अश्विनी, दमलीच वाटतं. हो ग, पण आता या घराची सून व्हायचं म्हटल्यावर कामं तर करावीच लागणार ना. हे श्रुती, एवढी सगळी कामं केल्याच्या बदल्यात मला थोडी माहिती देशील? माहिती? हा. कसली? अगं, मला ना राघवरावांबद्दल सगळं सांग ना. म्हणजे त्यांचं आवडतं ठिकाण, त्यांचा आवडता पदार्थ, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची आवडती हिरोईन, सगळं सगळं सगळं. इतकंच ना? हा. हे बघ, दादाची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे उकड, तीही आईच्या हातची.
त्यानंतर आईच्या हातचा चहा आणि कमी साखरेतली फेसाळ कॉफी आवडते त्याला. आणि रंग म्हणशील तर स्काय ब्लू. एक एक मिनिट थांब. एवढं सगळं माझ्या लक्षात नाही राहणार ग. लिहूनच घेते. हा दे. अगं काय करतेस तू? थांब ग जरा. अगं थांब. हे काय करतेस तू? खूप महत्वाचं आहे श्रुती. इकडे इकडे ये लवकर. आता सांग. हा. आवडता पदार्थ. अजून सांग ना. आता गाणी म्हणशील तर दादाला जुनीच गाणी आवडतात, मग ती हिंदी असो किंवा मराठी. आणि सिनेमाचं कधीच वेड नव्हतं का दादाला, त्यामुळे हिरोईन वगैरेचा प्रश्नच येत नाही. पण ना त्याला समुद्रकिनारी फिरायला जायला खूप आवडेल असं नेहमी म्हणतो तो. अजून काही? हा अजून काही नाही. हा निघून ये. नाही श्रुती आता काय? आणखी एक प्रश्न विचार. पूजा वहिनी जे काही म्हणाल्या तुलाही तसंच वाटतं का ग? म्हणजे माझ्या हे सगळं करण्याचा काहीच उपयोग नाहीये का? तुला खरं सांगू का, नाही होणार आहे अगं काहीच उपयोग. मग मी आता काय करायचं? दादाला ना तुझी हुशारी अट्रॅक्ट करू शकेल, ती दाखवून दे तू त्याला. म्हणजे एखादा कम्प्युटर कोर्स कर आणि हो इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लाव. इंग्लिश? अगं इंग्लिश आणि माझा तर 36चा आकडा आहे. हे बघ, तुला जर दादाला इम्प्रेस करायचं असेल ना तर तुला हे 36ला 63 मध्ये बदलावं लागेल. मग अशी फाड इंग्लिश बोलणारी स्मार्ट अश्विनी माझी वहिनी होऊ शकेल. येऊ मी. थँक्यू. हो गॉड, आता हा पथकडेवाला खरं बोलणार. इडियट. लावण्य मॅडम कडून पैसे आणि मेसेज. कोणी काहीही विचारलं तरी तोंडातून शब्द सुद्धा काढायचा नाही. गाठ माझ्याशी आहे. तुम्ही जरा बाहेर या ना. का म्हणजे काय झालं? या तर प्लीज. तुम्ही इथे यावेळी आता कशाला? म्हणजे मी जे काही केलंय त्याची प्रामाणिकपणे कबुली दिली ना त्या दिवशी मी, आणि आता माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये. अहो पण आम्ही अजून तुम्हाला काही विचारलंच नाहीये. हे बघा, तुम्ही आम्हाला फक्त एवढंच सांगा की इतके दिवस तुम्हाला हे सगळं कबूल करावंसं नाही वाटलं. मग अचानक असं काय झालं की तुम्हाला सगळं हे खरं बोलावंसं वाटलं? तुम्ही पुरोहितांच्या घरी येऊन सगळं कबूल का केलं? कोणी सांगितलं तुम्हाला? अहो कोणी कशाला सांगेल मला? मी त्या दिवशीच म्हणालो तुम्हाला की माझं मनच मला खात होतं. गजानन गुरुजींनी एवढा सज्जन माणूस, त्यांना फसवल्याचं पाप मला चैन पडू देत नव्हतं. अच्छा, म्हणजे आमच्या कुटुंबात वादाची ठिणगी टाकून तुम्ही पापातनं मुक्त झालात का? नाही नाही, मला असं काहीच करायचं नव्हतं.
मी हवं तर पुन्हा सगळ्यांची माफी माग. काही गरज नाहीये तुम्ही माफी मागण्याची. त्यापेक्षा आबांसमोर खरं काय ते सांगा, तेव्हा तुम्ही खरं पापातनं मुक्त व्हाल. हो प्लीज प्लीज तुम्ही घरी या आणि अंकल गुरुजींना सांगा कोणी तुम्हाला कन्फेस करायला सांगितलंय ते. हो मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतःहून आलो होतो. तुम्हाला नाही ना खरं बोलायचं, ठीक आहे नका बोलू, पण निदान आबांसमोर हे तरी सांगा की रमाचा यात काही दोष नाहीये, इतकं तरी कराल. नाही हो, मला माफ करा. मला तर त्या भानगडीत नाही पडायचं. मी जे काही केलं ते सगळं येऊन तिथे कबूल केलं ना, माफी मागितली ना सगळ्यांची. आता तो विषय माझ्यासाठी तिथेच संपलाय. प्लीज आता काही नको. फाईन, तुम्हाला नाही सांगायचं ना काही, नाही कबूल करायचं, ठीक. मग आता आम्ही पोलीस कंप्लेंट करू. मग पोलिसांनाच काय ती उत्तरं द्या. चल राख. हो चला. नाही हो, अहो ऐका ना, पोलीस स्टेशन नको, पोलीस नको. मी हवं तर गुरुजींना येऊन सांगतो की जे काही घडलं, जे काही मी केलं त्याच्यामध्ये या मॅडमचा काहीच हात नव्हता. हा प्लीज पोलीस स्टेशन नको. काय चाललंय यांचं? इतका वेळ काय बोलतात एकमेकांशी? इडियट, पैसे खाऊन यांच्याशी खरं नाही ना बोलणं. चला लगेच चला तुम्ही. चला. हा कुठे चाललाय यांच्या बरोबर? गॉड, हो गॉड, हा माणूस जाऊन त्या कचऱ्यांना भेटणार, माझी सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. नाही, काही करून याला थांबवायलाच हवं. इडियट, पैसे हवे असतील तेव्हा लगेच फोन उचलतात. आता नाही उचलणार. गॉड, आता फायनल ऍक्शन मलाच घ्यायला. दादा दादा, राघव पटकन ऑटो घेऊन ये. हो त्यांना उचला. रिक्षा. आरुषी, अगं ती आपली ऑर्डर पार्सल केली होती ती आली? लावण्यताई, आलात तुम्ही लवकर? काय झालंय, तुम्ही अशा टेन्शन मध्ये का वाटताय? नाही कुठे काय नाही, काहीच टेन्शन नाहीये. हो नक्की, कुठे काय. लावण्यताई, नक्की काही झालं नाही ना? नाही, कारण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झालाय. नाही, ते हे गाडीच्या मागे कुत्रा लागला आणि मग खूप घाबरले मी, म्हणून बाकी काहीच नाही. नथिंग, एव्हरीथिंग इज ऑलराईट. आले. राघव, ते ओके आहेत ना? हो हो रमा, काळजी करू नकोस. डॉक्टर म्हणाले ना की काही फार गंभीर नाहीये म्हणून. मग अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं अरे, मला कळतच नाहीये ते काका पडले कसे. राघव, त्यांना कोणी मुद्दाम पाडलं नसेल ना? त्यांना कोणी मुद्दाम का पाडेल रमा?
आणि पाडलं जरी असतं तरी आपल्याला कळलं असतं ना, आपण पुढेच होतो त्यांच्या. मी सांगतो तुला रमा, त्यांची बाईक घसरली असणार. मला तर खूप टेन्शन येत आहे. आपण आता काय करायचंय? अंकल गुरुजींसमोर कोण खरं सांगेल? मी तोच विचार करतोय रमा. तो चोर तर आता जेलमध्ये, त्याला नाही आपण आबांसमोर आणू शकत. ए राघव, आयडिया. मी जेलमध्ये त्या चोराला भेटायला जाते आणि मी इनोसेंट असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेते. तर काही उपयोग होणार नाही रमा. आबा एका चोराच्या बोलण्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. मग आता काय करायचंय राघव? आपल्याकडे शेवटचा ऑप्शन आहे रोहित. दॅट्स इट. खरे, रोहितला शोधावंच लागणार आपल्याला. रमा, तुझ्याकडे फोन नंबर होता ना त्याचा? हो, एक सेकंड. कॉल करून बघ जरा.